न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीला भूकंपाचा धक्का, 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, पक्षात गोंधळ आणि असंतोषाचा स्फोट। वंचित बहुजन आघाडीला नाशिक जिल्ह्यात आज मोठा धक्का बसला आहे। पक्षातील संघटनात्मक गोंधळ, गटबाजी आणि निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव या कारणांमुळे एकाच वेळी तब्बल 200 निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। या सामूहिक बंडामुळे पक्षात अक्षरशः भूकंप सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घटनेने वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बळावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। राजीनामा सादर करणाऱ्यांमध्ये प्रमुख नेते म्हणून माजी स्थायी समिती सभापती व ज्येष्ठ नेते संजय साबळे, उत्तर महाराष्ट्र सचिव संजय दोंदे, पक्षाचे माजी महासचिव जितेश शार्दूल, भारिप बहुजन महासंघाचे महानगर प्रमुख डॉक्टर अनिल आठवले, माजी युवक जिल्हा अध्यक्ष मारुती घोडेराव, सिडको विभाग प्रमुख विवेक तांबे, महानगर शहर महासचिव संदीप काकळीज, शहर सचिव किशोर महिरे आदींचा समावेश आहे। पक्षाचे जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे आणि निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या कार्यपद्धतीवर दीर्घकाळापासून नाराजी होती। गेल्या काही महिन्यांपासून अनेक पदाधिकारी संघटनात्मक कामकाजात दुर्लक्षित होत असल्याची भावना व्यक्त करत होते। पत्रकार परिषदेत बोलताना कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगितले की पक्षाच्या नावाखाली काही निवडक मंडळींनी व्यक्तिगत स्वार्थासाठी संघटनेचा वापर सुरू केला आहे। सामान्य कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते। आम्ही विचारसरणीशी निष्ठावान आहोत, पण अन्यायकारक व हुकुमशाही वृत्तीच्या नेतृत्वाखाली काम करणे शक्य नाही। या मोठ्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील संघटनात्मक घडामोडींना वेग आला असून पक्षाच्या नेतृत्वावर तीव्र दबाव निर्माण झाला आहे। राजीनाम्यांची लाट पुढील काही दिवसात राज्यातील इतर जिल्ह्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नाशिकसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यात इतक्या मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामे दिल्याने वंचित बहुजन आघाडीसमोर गंभीर संकट उभी ठाकले आहे। एक-दोन दिवसात आम्हाला काय ठरायचं ते ठरवू, जो योग्य असेल तो निर्णय घेणार आहे। नाही तर आम्ही सर्व कार्यकर्ते चांगले काम करतात। जसं नाशिक शहरामध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय, त्या कामाच्या माध्यमातून आमची जी पावती आहे, गेल्या 15 ते 20 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेमध्ये कामकाज करतो आहे। त्याच पद्धतीने म्हणजे ज्या नाशिकमध्ये असणाऱ्या सगळ्या पिढा कसं सोडवलं जातो आहे त्या पद्धतीने आम्ही शहरामध्ये काम केलेलं आहे आणि येत्या 2-4 दिवसात आम्ही ठरवू काय निर्णय घ्यायचा म्हणजे आमच्या सर्वांचे राजीनामे आम्ही देऊन टाकू। आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या 200 कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पक्षात श्रेष्ठीच्या जाचाला कंटाळून मुख्यतः या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे आणि निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या जाचाला कंटाळून या ठिकाणी 200 कार्यकर्त्यांनी आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राजीनामे दिलेले आहेत। गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे आम्ही 20 ते 25 वर्षापासून या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडी असेल, भारिप बहुजन महासंघ असेल यामध्ये सातत्याने काम केलेलं आहे। या घराण्याशी या पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहिलेलो आहोत, परंतु वरिष्ठ जे आपले जिल्हा अध्यक्ष असतील किंवा निरीक्षक असतील हे नेत्यांना कुठेतरी गुमराह करून या ठिकाणी आमचा वेगळा अहवाल या ठिकाणी सादर करून दरवेळेस आम्हाला डावलून या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करू शकत नाहीत आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी निर्णय घ्यावा लागत आहे की वंचित बहुजन आघाडी सोडून आम्हाला कशा पद्धतीने पुढे जाता येईल किंवा कशा पद्धतीने पुढे काम करता येईल याचा निर्णय आम्ही 2-4 दिवसामध्ये आपल्याला कळू। साधारण आता सध्या 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि 1-2 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण चित्र या ठिकाणी क्लिअर होईल। रविवारपर्यंत आम्ही या ठिकाणी मोठा स्फोट करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत। रविवारपर्यंत तुम्हाला या ठिकाणी चित्र स्पष्ट होईल। सांगितलं की पुढील भूमिका ही पक्षाच्या अनुषंगाने आता महानगरपालिका लागलेल्या आहेत, पक्षाचे नगरसेवक किंवा पक्षाच्या मेंबर या ठिकाणी किंवा ग्रामपंचायत लागलेले आहेत, पंचायत समिती लागल्या, जिल्हा परिषद लागल्यात। यामध्ये काही लोक समाजाचे किंवा पक्षाचे निवडून गेले पाहिजे किंवा आमच्यामधले चळवळीतले लोक निवडून गेले पाहिजे या पद्धतीनं विचार करून त्या सर्वांच्या विचारांनी जो निर्णय 2 दिवसामध्ये होईल त्यावर अंतिम निर्णय असा होईल। पण आज तर आम्ही सांगू शकत नाही की आम्ही पुढे जाणार कसे जाणार या पद्धतीचं आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु पुढे 2 दिवसामध्ये हा फायनल निर्णय होईल।